कुणाल गरपणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। नागपूर येथे आयोजित महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत विविध स्टॉलवरील उत्पादनांची माहिती घेतली। यावेळी त्यांनी स्टॉलधारक महिलांशी संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन दिले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या प्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार गोरे तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन केवळ विक्रीपुरते मर्यादित नसून महिला बचत गटांसाठी एक प्रभावी आणि स्थिर बाजारपेठ निर्माण करत आहे। राज्यभरातील महिलांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार उत्पादनांना या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत आहे। तसेच या प्रदर्शनाला नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत असून महालक्ष्मी सरस हा ब्रँड अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले। याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली। या उपक्रमामुळे महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।